तर नमस्कार मित्रांनो, मी मनीष पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, गणपती बाप्पाचं आगमन झालंय 7 सप्टेंबरला। तर आजची तारीख आहे 11 सप्टेंबर। तर आज गौरी मातेचं आगमन झालंय। तर आमच्या वाघोली गावात आलोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। तर तुम्हाला मूर्त्या पण बघायला भेटतील आपल्या गणपती बाप्पाचा, आणि डेकोरेशन पण कसा केलाय ना गणपती बाप्पाचा, तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सर्व बघायला भेटेल। सो व्हिडिओ बघा, व्हिडिओचा आनंद घेत राहा। तर कोणाच्या किती दिवस आपला गणपती बाप्पा आहे तर ते तुम्हाला नक्की दाखवेल। चला, तर मागं आपल्या हनुमंताचं मंदिर आहे। तर मित्रांनो, जस्ट आत्याकडे आलोय। आता आत्याचे गौरी गणपतीचा दर्शन घेऊया। चला आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, इथं सर्व फॅमिली बसलेले आहेत। गणपती बाप्पाचा आणि गौर मातेचा दर्शन घेऊया। मित्रांनो, आपला मामा आहे, तर मामाला विचारूया। मामा, आपला गणपती बाप्पा किती दिवसाचा आहे? गणपती 5 दिवसाचा आहे। आणि गौर माता? गौरी आता 1.5 दिवसाची असते। नवसाची आहे का? हा, नवसाची आहे। आत्याचे पोरीचे नवसाचे आहे मित्रांनो। नवसाची आहे। तर उद्या विसर्जन आहे ना आपल्या गणपती बाप्पाचा आणि गौर मातेचा। मित्रांनो, बली मामाची बायको भेटली म्हणजे आपल्या आत्या। आता आपला गणपती किती दिवसाचा आहे? 10 दिवसाचा। 10 दिवसाचा आहे म्हणजे आज उद्या 5 दिवसाचं विसर्जन मित्रांनो। आणखी टाइम आहे, तर आपल्याला टाइम भेटला तर नक्की येऊ। तर चला आता आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो तुम्हाला आणि डेकोरेशन पण दाखवतो। चला मित्रांनो, आपल्या बली मामाचं डेकोरेशन बघा फक्त तुम्ही। पहिले डेकोरेशन बघा, त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो। मित्रांनो, आता गणपती बाप्पाची मूर्ती बघा तुम्ही, सुंदर असं सजवली आहे। डेकोरेशन पण भरपूर असं चांगलं केलं। मित्रांनो बघा, गणपती बाप्पा बली मामाचं डेकोरेशन एकदम असं भरपूर असं चांगलं सजवलं। मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा डेकोरेशन कसं आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे। तर मित्रांनो, आता जियांचे घराची चालू आहे, तर त्यांचे गणपती बाप्पाची तुम्हाला मूर्ती पण दाखवेन आणि डेकोरेशन पण दाखवेन। सो आतमध्ये आपला गणपती बाप्पा किती दिवसाचा आहे? 5 दिवसाचा। मित्रांनो बघा, आपलं डेकोरेशन बघा फक्त तुम्ही कसं सजवलंय। गणपती बाप्पाची मूर्ती बघा एकदम। मित्रांनो, तुम्हाला आमचा नवा घर दाखवतो, जो बांधलेला आम्ही मोरला आमचं गाव होतोय त्याच्यामुळं तो बघू शकता आमचं घर असंच होतं। सो मित्रांनो, आता काकाच्या घराची चालू आहे, तर आतमध्ये जाऊया। तर त्यांच्या गणपती बाप्पाची तुम्हाला मूर्ती दाखवतो आणि डेकोरेशन पण दाखवतो। तर मम्मी आलेली आहे बाहेर, तर चला आता आतमध्ये जाऊया आपण। मित्रांनो, जी आई इथं बसली, आपली रुई आणि आपला पप्पा, मोठा पप्पा आमच्या घरी। तर मित्रांनो, आता गणपती बाप्पाची मूर्ती बघा तुम्ही। बघा मित्रांनो, डेकोरेशन मस्त केलं। मित्रांनो, आता आपली रुई दीदी भेटली। आपला दीदी गणपती किती दिवसाचा आहे? 10 दिवसाचा। 10 दिवसाचा टाइम आहे की गणपती बाप्पाचं विसर्जन झाला। आपला धनराज भगत भेटला। आणि तुझं नाव काय? तर आपला गणपती बाप्पा किती दिवसाचा आहे? 10 दिवसाचा। आता यांचे गणपती बाप्पाची तुम्हाला मूर्ती दाखवतो आणि डेकोरेशन पण दाखवतो। तर आता गणपती बाप्पाचं तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्यायचं। मित्रांनो, तुम्ही डेकोरेशन बघा, आपला खतरनाक सजवलं मित्रांनो। हे बघा, ताम, बोईट, जिताडी, कुर्ली, हे आपलं फळ, जिताडी, माकली, वड्या, पापलेट, सुरमई बघा मित्रांनो। हा डांगे बघा, आणि हा पाक, कोलबी, करपले घोडे, वडा बघा मित्रांनो, वडा, हा मासा आणि हा खरपी चिंबोरा। सो मित्रांनो, एक नंबर डेकोरेशन केलाय। मित्रांनो, आपला आता ऋतिक गावण काय घरात नाही। आता गणपती बाप्पा किती दिवसाचा आहे आणि त्याचं डेकोरेशन बघूया आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण बघूया। आपला गणपती किती दिवसाचा आहे? 5 दिवस. तर आता मित्रांनो
गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आता दुर्वेश पाटील भेटलाय उसरलीला गेलाय अंकित पाटील. तर तुमचा मिळून असते ना काका गणपती. आपला गणपती किती दिवसाचा आहे? 5 दिवस. 5 दिवस आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो. हा शैला त्यांचा गणपती बघा. गणपती बाप्पा डेकोरेशन बघा मित्रांनो. इथं वहिनी पण आली. वहिनी आपला किती दिवसाचा गणपती आहे? 10 दिवस. मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या पण दाखवल्या आणि डेकोरेशन पण दाखवला, गौर माता पण दाखवली. तर मित्रांनो काही चुकलं बोलण्यात तर माफ करा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जे आपल्या चॅनलला नवे त्यांनी सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ मध्ये भेटत राहतो. पण बाय बाय.